मुंबई कधीही न थांबणार हे शहर आणि या शहराची जीवनवाहिनी म्हणजे बेस्ट बस. पण आज मुंबईकरांच्या मनात एकच प्रश्न आहे, बेस्ट मध्ये बसणं सुरक्षित आहे का? कारण गेल्या 1.5 वर्षात अनेक मोठे अपघात घडले आणि प्रत्येक अपघातानंतर एकच आश्वासन मिळालं, चौकशी होईल, उपाययोजना होतील. पण कसलं काय, अपघात मात्र थांबले नाही. नमस्कार, तुम्ही पाहता स्टुडंट मराठी. चॅनल आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता पाहूया बेस्ट अपघातांची ही मालिका नेमकी कुठून सुरू झाली. 9 डिसेंबर 2024, कुर्ला पश्चिम. संध्याकाळची गर्दी, लोक कामावरून घरी परतत होते. अचानक एक भरधाव इलेक्ट्रिक बस बेस्ट बसने नियंत्रण गमावलं आणि काही क्षणात अनेक वाहनं, रिक्षा आणि पादचारी बस खाली चिरडले गेले. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 40हून अधिक जण जखमी झाले. अनेक कुटुंबांचा आधार एका क्षणात हिरावून गेला. या अपघातानं संपूर्ण मुंबई हादरली होती. या घटनेनंतर चालकांच्या प्रशिक्षणावर, इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षिततेवर, भाडेतत्वावरील बस व्यवस्थेवर आणि बेस्टच्या नियंत्रण प्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. चौकशी समित्या स्थापन झाल्या, अहवाल तयार झाले, सुधारणा करण्याची आश्वासने दिली गेली आणि मुंबईकरांना वाटलं आता तरी अशा दुर्घटना थांबतील. मात्र अवघ्या एका वर्षातच हा विश्वास पुन्हा तुटला. डिसेंबर 2025 मध्ये भांडूप रेल्वे स्थानकाबाहेर युटर्न घेत असताना एका बेस्ट बसने नियंत्रण गमावलं आणि पदपथावरील नागरिकांना चिरडलं. यामध्ये 4 हकनाक बळी गेला. अनेक जण गंभीर जखमी झाले. तपासात चालकाने त्याला नेमून न दिलेली बस चालवल्याचा मुद्दा समोर आला. म्हणजे प्रश्न फक्त चालकाचा नव्हता, तर संपूर्ण व्यवस्थेचा होता. यानंतर जून 2026 मध्ये दादरच्या प्लाझा परिसरात आणखी एक अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आता जुलै महिन्यात भांडूपमध्ये बस रिव्हर्स घेताना अपघात झाला. शुक्रवार 10 जुलैला संध्याकाळच्या दरम्यान अंधेरीत भरधाव बेस्ट बसने तब्बल 14 वाहनांना धडक दिली. सुदैवाने मोठी जीवनहानी टळली, पण भीती मात्र कायमची आहे. प्रश्न असा आहे की प्रत्येक अपघाताची चौकशी होते, समित्या बसतात, नवे नियम जाहीर होतात, मग अपघात का थांबत नाही? या सगळ्या घटनांमधून काही समान मुद्दे सातत्याने समोर येतात. चालकांचे अपुरे प्रशिक्षण, इलेक्ट्रिक बस हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा अभाव, भाडेतत्वावरील बस व्यवस्थेतील त्रुटी, बसच्या तांत्रिक तपासात होणारा हलगर्जीपणा, चालकावरील कामाचा ताण आणि मुंबईतील प्रचंड वाहतूक कोंडी. या सर्व गोष्टी मिळून अपघातांची शक्यता वाढवत आहे. बेस्टने इलेक्ट्रिक बसचा मोठा ताफा रस्त्यावर आणला. पर्यावरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा होता. आधुनिक बस आल्या, त्याच वेगाने अत्याधुनिक प्रशिक्षण आणि कठोर सुरक्षा व्यवस्था उभी राहिली का? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मुंबईकरांना बेस्टची गरज आहे. रोज लाखो नागरिक या बसने प्रवास करतात, पण प्रत्येक प्रवास सुरक्षित असेल याची खात्री देण्याची जबाबदारी ही व्यवस्थेची आहे. नुकसान भरपाई जाहीर करणं हा उपाय नाही, पुढचा अपघात टाळणं हा खरा उपाय आहे. आणखी किती निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर बेस्ट व्यवस्थापन, प्रशासन आणि सरकार हे कायमस्वरूपी उपाययोजना करणार. बेस्ट अपघात थांबवण्यासाठी कोणते कठोर निर्णय घेण्याची गरज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि स्टुडंट मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.